नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल पुण्याचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। या कार्यक्रमात आज आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत विशाल संचेती। खरं तर भाजपाचे ते उमेदवार आहेत, मात्र काल एक घटना घडली ती म्हणजे शिंदे शिवसेनेचे एक उमेदवार आहेत संदीप बोर्डे, त्यांची उमेदवारी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। त्यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे आणि या संदर्भामध्ये यांनी जे आहे ती तक्रार दाखल केलेली आहे। विशाल संचेती भाजपाचे उमेदवार आहेत, आपण त्यांच्या सोबत बोलूया। खरं संदीप बोर्डे यांची उमेदवारी या ठिकाणी रद्द झालेली आहे, काय सांगता? संदीप बोर्डेची उमेदवारी जे फॅक्ट्सवर जी आधारे रद्द झाली ते फॅक्ट्स होते का ते एक गुत्तेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते आणि एक कायदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये का 16I म्हणून सेक्शन आहे का ज्या संस्थांमध्ये तुम्ही गुत्तेदारी किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप किंवा काय इन्कम घेत असाल त्या संस्थेमध्ये तुम्ही निवडणूक लढू शकत नाही। हा कायद्या बेसिसवर मी कोर्टात डॉक्युमेंट सादर केले, त्या डॉक्युमेंटची जात पडताळणी सगळं व्हेरीफाय करून कोर्टाने त्यांचं हा निर्णय दिला आहे का हा सदस्य बाद करण्यात येतो म्हणून त्यांनी हा निर्णय दिला आहे। सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर कोर्टाने दिला आहे। तुमच्यावर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होतोय की संचिती कुटुंबीय जे आहे ते सामान्य कुटुंबातील पूर्ण घाबरलेले आहे, म्हणून त्यांनी जे आहे ते पाऊल या ठिकाणी उचलले। पहिली गोष्ट तर आरोप करणं हा माझा भाग नाहीये आणि ही पहिला मी बाईट देतो का की एवढे आरोप माझ्यावर होत आहे म्हणून हे सगळे जनतेसमोर आणतोय तर मी फक्त सत्यता सगळे समोर ठेवली आणि मला असं वाटत नाही का कोर्ट सत्य सोडून बाकीचं काय ऐकतो। कोर्ट फक्त सत्य आणि डॉक्युमेंट्स वरच बोलतो आणि त्याच्या आधारावर त्यांनी निर्णय दिलाय म्हणून कोर्टाचा जो निर्णय आहे तो मलाही मान्य आहे त्यांनाही मान्य असेल मला असं वाटतं। बरं, आपण जर पाहिलं तर आता दुसरे एक उमेदवार आहे, खरं तर यावेळेस यांची जी उमेदवारी आहे ती जर रद्द झाली तर तुमचे बिनविरोध होईल असे चित्र होतं। मात्र एका उमेदवाराने देखील या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, मात्र त्या उमेदवाराला आता रमेश बोरनारे पाठिंबा देताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। पाठिंबा देते का नाही मला माहित नाही, पण जो माझ्या समोर जो अपक्ष उमेदवार सागर गुंड ते मला भेटले होते, ते म्हणे मी उमेदवारी करतोय। म्हणलं चालेल सागर भाऊ तुम्ही उमेदवारी बरा, आपण एक मैत्रीपूर्ण लढत करू, हेच मी त्यांना सांगितलं होतं। आणि हे जे लोक म्हणताय घाबरताय घाबरताय, हा घाबरणं नाही। जर घाबरला असतो तर मागच्या आमदारकीत जेव्हा चालू आमदारकीत जेव्हा रेड पाडल्या गेली इन्कम टॅक्सची आणि तुम्ही सगळे सदन आहात, सगळे जनतेला माहितीये, सगळीकडे गुगल आहे, गुगलवर टाका का एखाद्या आचारसंहितामध्ये त्या पिरियडमध्ये एखादे कुठे रेड होती का आणि का बरं झाली ती सांगायची गरज नाही। त्या गोष्टीला मी घाबरलो तर आज या इलेक्शन मध्ये मी उभा आहे, जनतेसमोर जनतेची सेवा करण्यासाठी उभा आहे, तर मी त्याला घाबरणार नाही हा शब्द नाही। मी फक्त सत्यता समोर ठेवली लोकांसमोर का हे सत्य आहे ते समोर ठेवलंय। बरं, संदीप बोर्डेंचं काय काय प्रकरण होतं की जे आपण जे कोर्टामध्ये त्यांच्या समोर ठेवलेलं आहे, एकंदरीत पूर्ण प्रकरण काय आहे हे थोडक्यात सांगा। संदीप बोर्डेचं असं होतं का त्यांच्या नावावर वैजापूरचे जवळपास 20-22% कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या नावावर आहे शहरातली नगरपालिका हद्दीत आणि ते मी सगळे कोर्टासमोर ठेवले का जे एक हे कॉन्ट्रॅक्टरशिपचं आहे त्या संस्थेमध्ये हे करताय आणि त्याच्या आधारे कोर्टाने हे दिलंय का जे चालू कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्यावर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे, त्यांची सह्या आहे म्हणून ते बाद करण्यात येतो। आणि दोन गोष्टी मला लक्षात येईल, जसं सरांनी म्हटलं होतं का आपण त्यांच्या अहवालामध्ये मी चालता प्रचारामध्ये कुठेतरी अहवाल पाहिलं होतं, सगळे त्याच्यात कामं वगैरे सगळे विश्लेषण दिलं। त्याच्यात एक मारुती मंदिरचं होतं का सरांनी निधी आणली, त्याला भरभरून निधी आणली होती 2 कोटीची आणि त्याच्यात भर दिली होती संचिती परिवाराने 61 लाख रुपयाची। म्हणून तो आज मारुती मंदिर जो शहरातला नाक आहे त्याला दगडी भिंत पूर्ण दगडामध्ये खालून पहिया भरून वर आणतोय, अनेक 41 फुटाचा पूर्ण मंदिराचा कळस धरून हा कन्स्ट्रक्शन 2 कोटी रुपयामध्ये होत आहे। आणि जर जेव्हा मी ह्या कंप्लेंट दाखल केली तेव्हा मला पहिला समजलं का माननीय छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला चबुतऱ्याला 1,93,00,000 दिले। छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा हा जुनाच होता जो सगळं गाव मिळून बसवलं होतं, फक्त सुशोभीकरण एक त्याचं बेस करायचं, मागची भिंत उचलून घ्यायची आणि त्या बेसला 1,93,00,000 निधी उपलब्ध झाला आणि त्याचं बिलिंग आता चालू आहे ते मला अजून समजलं नाही। आणि दुसरी गोष्ट आहे का सगळे जे मी ऐकलं आमचे काकाश्री आहे भाऊसाहेब काका तात्या जे माझे काकाच मी त्यांना म्हणतो, त्यांनी म्हटलं होतं गोरगरीब, मग गोरगरीब आहे तर बाकीचे वैजापूरचे गुत्तेदार सुद्धा गोरगरीब आहेत, मग त्यांना का बरं कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही? ते इथून जाऊन दुसऱ्या तालुक्यातले कॉन्ट्रॅक्ट घेत आहे, फक्त संदीप भाऊवर एक स्पेशल प्रेम का बरं? तोच एक फक्त होत करून मुलगा आहे का? गावातले बाकी जे गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत
ते आजूबाजूचे तालुक्यात जाऊन टेंडर घेताय, काम करताय, चांगलेपणे काम करताय, मग बाकीला का नाही न्याय भेटतो, त्यालाच का बरं न्याय भेटतो, मला अजून ते समजलं नाही. हे पहिल्यांदा मी जेव्हा ही कंप्लेंट केली तेव्हा लक्षात आलं 20-22% एवढं आहे. आता मी परत त्याच्यात एक जाईल. त्या अहवालामध्ये पॉईंट 12 आहे, सरांनी सांगितलंय का सर्वे नंबर 52 मध्ये 20 लाखाची निधी दिली. तुम्ही जर आत्ताच गेले चंद्रपाल नगर मध्ये तो ओपन स्पेस आहे, त्याची फक्त सी टाईपचं भिंत बांधलेली आहे आणि त्याच्यावर 20 लाखाचे जे संदीप भाऊच्या घराच्या पाठीमागे आहे. मग 20 लाख रुपये फक्त भिंत बांधण्यासाठी मध्ये काहीच नाही. तुम्ही जर आताही सगळ्या जनतेने जर पाहिलं ते दिसून येईल, मला असं वाटतंय. आपण जर पाहिलं तर आमदार यांच्याकडून देखील किंवा त्यांच्या कार्यकर्ते अधिकारी यांच्याकडून एक आरोप होतोय किंवा एक या ठिकाणी आव्हान केलं जातं किंवा प्रश्न विचारला जातो की नगरसेठ हवा की नगरसेवक हवा. आता नगरसेठ हवा का नगरसेवक ही जनते ठरवी. आणि नगरसेठ ही पदवी मला नाही भेटली, गावाने आमच्या परिवाराला दिली, आजोबापासून दिली. का की हा परिवार असा आहे का सगळ्यांच्या मदतीसाठी पहिली पुढे असतो. काही झालं तरी हा परिवार सगळ्यांसाठी पुढे असतो. आणि मला काय त्याच्यातून त्या व्यावसायिक असो का काय असो का नगरपालिका जाऊन मला काय गुत्तेदारी करायची नाही, कॉन्ट्रॅक्टरशिप करायची नाही, त्याच्यातून काय कमाई करायची नाही. मला जनतेची सेवा करायची, ती एक ओढ आहे माझ्यात की समाजसेवा करायची. कोविड पासून म्हणा का आता मागच्या 11 वर्षापासून साईपारायण म्हणून, कथा म्हणून, शिव महापुराण म्हणून ती लोकांसाठी करत आलो. मी माझ्यासाठी नाही करत आलो, ते लोकांसाठी करत आलो. ते लोकांसाठी मी माझं जीवन जो आहे तो पुढे नेते. त्यासाठी एक बेस म्हणून मी नगरसेवक म्हणून उभा राहिलो, फक्त समाजसेवा करण्यासाठी, बाकी काही नाही. पण काय माहिती हा लूज कमेंट कुठून चालू झाला, नगरसेठ हवा का नगरसेवक. आजही गावातली जनता मला कधी अर्ध्या रात्री फोन लावा, मी तिथं पोहोचतो. रात्री 12, 1, 2 वाजता ऍक्सिडेंट होऊन द्या, जळीत होऊन द्या, काही होऊन द्या. आता मागं बँक ऑफ महाराष्ट्राला आग लागली होती, त्या दिवशी रात्री मी 1 वाजता तिथं पोहोचलो होतो. त्याच्या पहिली जेव्हा पूर आला होता तेव्हाही रात्री आम्ही पूर्ण फिरून सगळे दत्तनगर असो का बिलाटी असो, त्याच्यानंतर वाणवाडी असो ज्याला आपण ईदगाहचा परिसर म्हणतो ती असो, किंवा मिल्लत नगर असो, भारत नगर असो, तिथे जाऊन आम्ही सगळं हे केलंय. का ही जनसेवा आहे माझी आणि मला सोशल वर्कची हाऊस आहे म्हणून करतोय, बाकी मला काहीच नाही करायचं. खरं तर मतदानाला अवघी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुमच्या प्रभागामधील जनतेने विशाल संचितींना का निवडून द्यावं? विशाल संचितीला का निवडून द्यायचं एकच कारण आहे का हा माणूस काय विजन ठेवतो, काय काम करू शकतो, त्याला त्याच्यातलं इन्कम सोर्स म्हणून नाही द्यायचं, त्याला एक गावाला देण म्हणून द्यायचं. ते गावाचे सगळे जेवढे नागरिक आहेत त्यांना एक गिफ्ट म्हणून त्यांना काम करू शकतो, त्यांच्या पाकेचा माणूस निवडून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी त्या प्रभागातून उभं आहे. नक्कीच तुम्हाला पुढील वाटण्यासाठी आमच्या एनआरटी न्यूज खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत विशाल संचिती होते, भाजपाचे ते उमेदवार आहे आणि कालच्या घटनेमुळे ते अजूनच चर्चेत आलेले आहे. त्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथं थांबतोय. कॅमेरामॅन ओमकार जाधव सोबत मी निर्घोष त्रिभुवन, एनआरटी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.